टॉस केला जातोय. सन्माननीय मोतीरामजी उराडे यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. साई 11 डोंगरीपाडा आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा. टॉस कोणी जिंकलाय? तर एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी साई 11 डोंगरीपाडा या संघाला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. साई 11 डोंगरीपाडा आणि एमबी स्पोर्ट्स बागपाडा. पहिला चेंडू इथे सोडून दिलाय. पंच दर्शवतायत व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टाकला होता गोलंदाज संदीप वलवी आणि ते बघा बॅटचा एज लागलाय. प्रत्युत्तर दिलाय दुसऱ्या बॉलवरती विजय माली याला एक बिग विकेट डाऊन होताना आपण पाहतोय. शून्याचा चष्मा घालून माघारी परतावं लागतंय ते म्हणजे विजय माली या फलंदाजाला. ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉटम एज लागला आणि विकेट किपर अरुण वलवी याने चांगलं झेल पकडलाय.
नव्याने फलंदाज भालचंद्र माळी इन होतोय. इथे बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न होता, थोडेसे अपयशी राहिलेत आणि आपण पाहतोय की एक धाव ही कंप्लीट झाली. भालचंद्र आणि एक धाव इथे कंप्लीट केली आणि स्वतःच त्यांनी इथे खातं खोललेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 2. श्री गणेश आपण पाहतोय वाईट चेंडूने झाला होता, एक्स्ट्रा धावीने झाला होता. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. खोलवेटप्याचा चेंडू इथे चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. महेश भडांगे आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्या आता 5 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा या धावफलकावरती लागल्यात. बॉल टाकून झालेत 4. ते बघा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतो तिकडे, चुकी होत नाहीये. एक चांगला झेल तिकडे पकडला गेलाय आणि भालचंद्र माळी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आणखीन एक विकेट. सर बॅटरने थोडीशी घाई करायची आहे. आपला जो नेक्स्ट बॅट्समन आहे तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे. यानंतर जे 2 संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील, दोन्ही संघाची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. साईबाबा स्पोर्ट्स राजावली आणि जय गणेश गवलीबाळा दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस करण्याकरता आपले संगणक पाठवून द्यायचे आहेत. त्यानंतर स्वराज्य स्पोर्ट्स पिंपरीपाडा आणि जाबरपाडा संघाचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर स्वराज्य स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाचं देखील आगमन झालेलं आहे. यावेळेस बघा खूप चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे, खूप चांगला झेल, फलंदाज सर तो फेल. बघा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलंय त्या प्रकारे बॉलिंग देखील करतोय संदीप. 3रा गडी तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. बघा विनोद माळी गेल्या पावली माघारी परतताना दिसतोय. प्रकाश माळी न्यू बॅटर इन होतोय. विश्वनाथ येथे दुसरं षटक हाताळण्याकरता. पहिल्या षटकात फक्त 5च धावा आल्यात आणि महत्वाचे 3 गडी देखील बाद झालेत. मात्र अजूनही आपण पाहतोय महेश पाणेरा अजूनही खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे, ज्याने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. सामनावीर देखील ठरला होता महेश. पाहतोय त्यासाठी ब्लॉकरमध्ये चेंडू आता लागला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालाय. चेंडूला तिकडे फील्ड करण्यात यश मिळालंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. बघा 2 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या 7.
3 ओव्हरचा हा सामना आपण पाहतोय. इथे बघा खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. शतरक्षक होता तिकडे, मात्र त्याला बीट करून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. खेळाडूंनी लक्षात घ्यायचं आहे, प्रेक्षकांनी देखील लक्षात घ्यायचं आहे. सामना चालू असताना कोणी गाडी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ नका प्लीज, विनंती असेल. अकरा धाबा धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून झालेत 2. विश्वनाथ आपण पाहतोय. हे बघा संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. कदाचित झेल इथे सुटला असावा. यस, झेल तिकडे ड्रॉप झालेला आहे. जीवनदान मिळालंय महेश पांडेरायाला, ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आपल्या संघाकरता. एलिस आपण पाहतो या पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो तिकडे. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो तिकडे. तिसरी धाव देखील पूर्ण होईल कारण खराब फेकी झाले. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हते आणि आपण पाहतो या पाहता पाहता तिसरी धाव ही पूर्ण झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षण फेकी, खराब बॅकअप नाहीये आणि त्याचा फायदा उचलताना 3 धावा पूर्ण झाल्यात. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळते एमबी स्पोर्ट्स बागपाडा या संघाकडून. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे बघा फटका खूप चांगला केला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि चांगला झेल. बघा एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाने अजूनपर्यंत झेल सोडलेला नाहीये. फिल्डिंग थोडीशी खराब जरूर झालाय, मात्र झेल कुठल्या प्रकारे त्याने सोडलेला नाहीये. आणि आपण पाहतोय चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. 4था गडी बाद झाला. धावसंख्या आपण पाहतोय 14. नवा बॅटर इन झालेला आहे संजय ठाकरे, न्यू बॅटर. 14 धावा धावफलकावरती. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामध्ये. चला याच्यानंतर पाणी घेऊन जायचं. या चेंडू नंतर रेडी राहायचं. बॉटल आपण भरून ठेवायचे तिकडे. हा चेंडू देखील निर्धाव येतोय. अशा प्रकारे आपण पाहतो षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7च्या सरासरीने आपण पाहतोय 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. गडी बाद झालेत 4. चला पाणी थोडस लवकर घेऊन जायचं रुपेश, धावत जायचं तिकडे. सूरज शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता. मात्र सूरज आणि पहिला चेंडू हा वाईड हाताळलाय.
वाईट चेंडूने सुरुवात तिथे केलेली आहे सूरज याने 15 धावा धावफलकावरती. महेशला आता इथे संधी निर्माण करावी लागेल मोठे फटके मारण्याचे. आणि बघा इथे एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये घेऊन काढला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा फलंदाज संजय ठाकरे हा धावचित होतोय. बघा चेंडू तर खूप चांगल्या प्रकारे तिकडे वन शॉट. यस, म्हणजे एकच धाव ही मिळणार आहे. यस, आपण चेक करूयाच. जर आपल्याला जर समजलं तर आपण निर्णय देऊ, नाही तर जो पंचांचा निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल, लक्षात घ्या. तर वन शॉट असेल. नवीन बॅटर करण. इथे बघा संधी निर्माण झालेली आहे आणि संधी पकडले देखील महेश पाणेरा याची खेळी संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट बघा, आउटसाइड एज आणि विकेट किपर अरुण याने एक चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद 6वा गडी इथे तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. नवीन बॅटर भावेश दलवी इन होतोय. आता भावेशाला चांगली कामगिरी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. कुठेतरी 20+ धावा या धावफलकावरती लावण्यात जर त्याला यश जर आलं तर काहीतरी इम्पॅक्ट टाकू शकतात दुसऱ्या इनिंगमध्ये, कारण बॉलिंग स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय साई 11 डोंगरीपाडा हा संघ. धावसंख्या झालेली आहे 16 रन्स ऑन द बोर्ड. चांगले चेंडू सूरज बरफ. बघा बॉलिंग खूप चांगली केली जाते. आतापर्यंत फक्त 2 धावा त्याने खर्च केलेत. इथे बघा आणखीन एक चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. पंच 4 बॉल टाकून झालेत. पहिला चेंडू वाईड आला होता, म्हणजे अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. पहिला चेंडू वाईड आहे, त्यानंतर रनआउट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 चेंडू हे निर्धाव आलेत. इथे आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे येताना दिसते. इकडे धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 17 आहे धावसंख्येवरती.
शेवटचा एक बॉल बाकी आहे, कारण आपण पाहतोय स्ट्राईक वरती. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका जर येतो ना, तर एक सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. कॅप्टन दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे टॉस करण्याकरता. ऑन साईडला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव जर कंप्लीट झालाय, दुसऱ्या बॅचचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली. 19 धावा धावफलकावरती, 20 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 18 चेंडू 20 धावा मॅच जिंकण्याकरता. चला, जय गणेश गवलीपाडा संघाचा कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. चला, आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्या, नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. कारण 3 षटका कंप्लीट झाल्यात, अजूनही आपला संघनायक आलेला नाहीये. चला, पंच मैदानाच्या अगोदर, मैदानाच्या बाहेर येण्या अगोदर आपल्या कॅप्टन आपण लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहे. एकदा का आमचे पंच जर मैदानाच्या बाहेर आले तर चला, अक्षय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अक्षय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा आणि जय गणेश गवलीपाडा बंटी. टॉस इथे पूर्ण झालेला आहे आणि आपण पाहतोय टॉस जय गणेश गवलीपाडा संघाने जिंकलाय. बघा, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. चला, बॅट्समन पाठवून द्या. चला, एमबी स्पोर्ट्स बागपाडा, चला बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. 20 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलंय. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. विकास माळी पहिलं षटक हाताळण्याकरता, आणि इथे बघा संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करता आलेला नाहीये आणि झेल तिकडे सुटलाय. चला, तिकडे ज्या रिक्षा लावल्या त्या थोड्या फिरवायच्या, तिकडे त्या रस्त्याच्या बाजूला ज्या रिक्षा लावल्या थोड्याशा फिरून लावायच्या, क्रॉस लावायच्या आहेत.
जो समोरचा जो आरसा आहे तो आपण त्या झाडांच्या दिशेला आपण फिरवायचा आहे. थोडा त्रासदायक ठरतोय. विनंती असेल बॅटची आतली कडा, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची 1 धाव घेण्याची संधी आणि धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचलेली आहे. ते आपण पाहतोय वेगवान चेंडू, तेच तर्रार आहे चेंडू, त्या हाताळलाय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतो आपल्याला. बघा बॉलिंग खूप चांगली होताना दिसते आतापर्यंत विकास मालीकडनं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील इथे झालेली आहे आणि आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. तर फलंदाज, चला पाहूया, चेंडू हवेमध्ये, बॅट देखील हवेमध्ये आणि यष्टांवरती चेंडू लागलाय. फलंदाज बाद असेल. बघा स्ट्रोक खेळण्यासाठी पुढे गेला होता, त्यानंतर त्याला मागे येता आलेला नाही आहे आणि महेश याने डायरेक्ट चेंडू यष्टांवरती लावलेला आहे आणि फलंदाज इथे बाद होतोय संदीप वळवी. चेंडू टाकून झाले 4 धावा. फलकावरती लागल्या 2, गडी गमावलाय पहिला. बॅट्समन इन होतोय. हर्षद न्यू बॅटर इन होतोय, हर्षद वळवी. का 20 धावा मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. इथे बघा बॅटची कडा लागेल, चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. विनंती असेल रिक्षा आपण इकडे बॅट्समनच्या मागे इकडे लावायचं. इकडे चला, इकडे सावली आहे, नाहीतर आपण यस तिकडे क्रॉस करून लावायचे. रिक्षा ज्या रस्ते आहेत आपण समोरच्या दिशेने तिकडे फिरवायचे आहेत. बघा सध्या तरी रिक्षा स्टँडचं स्वरूप या मैदानाला आलेलं आहे. ते बघा खूप चांगला फटका केला गेला. क्षेत्ररक्षक संजय देव तिकडे, थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळतो संजय ठाकरेकडं. 2 धावा घेण्याची संधी, 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च धावेवरती समाधान इथे मानावं लागेल. या 2 धावेने आता धावसंख्या पुढे सरसावली जाते, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. मॅच जिंकण्याकरता 20 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 14 धावा. बघा रुपेश याने खूप चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. रुपेश सोमन दुसरं षटक हाताळण्याकरता आलेला आहे आणि पहिला चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. आता 11 चेंडू आणि 14 धावा मॅच जिंकण्याकरता इकडे बनवायचे आहेत. 11 चेंडू 14 धावा.
असं वाटलं होतं की हा सामना एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघ सहजरित्या जिंकेल, मात्र इथे थोडीशा कठीणाई मध्ये येताना दिसतोय. इथे बघा बॅकफुटवर चेंडूला पंच केलाय, चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रातून सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता. ते बघा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, धावची जी संधी देखील निर्माण झालेली आहे, थ्रो थोडासा खराब झाला. स्ट्राईक वरती बॅट्समन हर्षद लवकर पोहोचलाय. 1 धाव आली, एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 11 आहे धावसंख्येवरती. आता मॅच जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 9 चेंडू मध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 9 धावा. बघा एका चौकाराने थोडं समीकरण पूर्णतः बदललेलं आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न, इथे आपण पाहतो बॅटचा हलकासा स्पर्श झालेला आहे. बघा वेगवान चेंडू हाताला होता आणि वेगळे बॅट स्पीड देखील हर्षद आपण बघितलाय. 1 धाव. बघा समीकरण प्रत्येक चेंडूवर त्याचा बदलता दिसेल. 8 चेंडू 8 धावा मॅच जिंकण्याकरता. 8 चेंडू 8 धावा. बघा जोरात मारण्याचा प्रयत्न होता जयदीप याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. बघा आता समीकरण थोडस बदलताना दिसतंय. आता 1 चेंडू कमी झालाय, धावा तेवढ्याच आहेत. 7 चेंडू 8 धावा. हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे, निर्णायक ठरणार आहे. पाहूया या चेंडूवरती काय होतंय. बघा चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडूला गॅप मध्ये सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावन गर्दा. काय फटका खेळलाय. ऑफस्टूमच्या बाहेर निघून जाणारा चेंडू होता, त्याच्या स्लॉट मध्ये आला आणि काय फटका. ताकद झोकली होती या चेंडूवरती. या फटक्यामध्ये ताकद त्याने पूर्णतः झोकली होती आणि आपण पाहतोय जिकडे शतरक्षक होता त्याच्याकडे संधी नव्हती. 4 धावा आल्या, धावसंख्या 16. आता 6 चेंडू आणि 4 धावा. चला जय गणेश गवळीवाडा टीम, आपला कॅप्टन आहे. आपल्या कॅप्टनने तुम्हाला खेळाडू कक्षामध्ये बोलवलेलं आहे. विनोद माले येतोय शेवटचा षटक हाताळण्याकरता. 4 धाव्यांची गरज आहे. बघा 6 चेंडू आणि 4 धावा. पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. विकास माली चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. पहिल्या बॉल वरती सामना फिनिश केलाय, ठोकलाय खणखणीत दर्जेदार चौकार. 4 धावा. या सामन्याचा सामनावीर इथे ठरतोय. त्याने खूप चांगली बॉलिंग केली. पुन्हा एकदा संदीप वलवी
ज्याने 5 धाबा खर्च केल्या आणि 3 विकेट्स मिळवले. संदीप होळी मॅन ऑफ द मॅच. या अगोदरच्या मॅच मध्ये महेश पाणेरा हा सामनावीर ठरला होता. महेश, आपण